शाळेत मुलांच्या डब्यासाठी रोज काय द्यायचं हा प्रश्न असेल तर ही झटपट आणि पौष्टिक हिरव्या मुगाच्या थालीपीठची रेसिपी नक्की करून बघा. हिरव्या मुगातून प्रोटीन, फायबर आणि लोह मिळतं, जे मुलांच्या वाढीसाठी आणि दिवसभर ऊर्जेसाठी खूप उपयुक्त असतं. चविष्ट, पोटभर आणि आरोग्यदायी असा हा डबा मुलांना नक्की आवडेल. तर ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा. त्यापूर्वी तुमचं खूप खूप स्वागत करते. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 4 ते 5 हिरव्या मिरचीचे तुकडे घेतलेले आहेत. 1 इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहेत. त्यानंतर 1 चमचा जिरे, 10 ते 15 लसूणच्या पाकळ्या आणि इथे हिरवे मूग जे आहेत ते मी रात्रभरासाठी भिजत ठेवलेले होते. मूग छान असे भिजलेले आहेत. अगदी बोटाने दाबल्यानंतर लगेच त्याचे तुकडे होत आहेत. इतके छान आपले हे हिरवे मूग भिजलेले आहेत. तर हे भिजवून घेतलेले मूग मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊन अगदी दरदरीत अशी याची पेस्ट बनवायची आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये ज्यावेळेला आपण मुगाची ही पेस्ट बनवणार आहोत त्यावेळेला पाण्याचा वापर न करता ही आपल्याला पेस्ट बनवायची आहे. अगदी जर गरज वाटली तर 1-2 चमचे होतील एवढंच पाणी आपण ऍड करणार आहोत आणि अगदी दरदरीत याला वाटून घ्यायचं आहे. तर 2 चमचे फक्त यामध्ये मी पाणी ऍड केलेलं आहे आणि याची दरदरीत अशी पेस्ट इथे मी बनवून घेतलेली आहे. या पद्धतीने हिरव्या मुगाची पेस्ट घेतली की मुलं अगदीच हिरवे मूग किंवा हिरव्या मुगाची कोणतीही उसळ वगैरे खायला तयार होत नाही. तर या पद्धतीने पेस्ट बनवून घेतल्यामुळे मुलांच्या लक्षातही येणार नाही. अगदी चविष्ट असं आपलं थालीपीठ ही बनेल आणि मुलं सुद्धा आवडीने खातील. त्यांना लक्षात सुद्धा येणार नाही की यामध्ये हिरवे मूग घातलेले आहेत. मुलांनाच काय पण सकाळच्या गडबडीच्या वेळेत नाश्त्यासाठी तुम्ही हे थालीपीठ बनवल्यानंतर अगदी मोठ्याच्या सुद्धा लक्षात येणार नाही की यामध्ये आपण मुगाचा वापर केलेला आहे. तर सकाळी घाई गडबडीच्या वेळेत अगदी झटपट, पोटभरीचा आणि पटकन तयार होणारा हा नाश्ता किंवा मुलांसाठी डबा अगदी 10 मिनिटांमध्ये तयार होतो. तर आता यामध्ये मी 2 वाटी एवढं ज्वारीचं पीठ घालून घेते. ज्या वाटीने मी ज्वारीचं पीठ घालून घेतलेलं आहे त्याच वाटीने मी गव्हाचं पीठ देखील मोजून घेते. तर 1 वाटी एवढं गव्हाचं पीठ घालणार आहे. त्यानंतर अर्धी वाटी आपण यामध्ये चणा डाळीचं पीठ वापरणार आहोत आणि 2 चमचे तांदळाचं पीठ यामध्ये वापरायचं आहे. तांदळाच्या पिठामुळे थोडेसे खुसखुशीत असे आपले थालीपीठ व्हायला मदत होते. त्यानंतर 1 चमचा मी लाल तिखट घातलेला आहे. आपण हिरवी मिरची देखील वापरलेली आहे, तर लाल तिखट नसेल वापरायचं तर नाही वापरलं तरीही चालतं. त्यानंतर 1 चमचा धने पावडर, 1 चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद आणि 4 चमचे यामध्ये आपण तीळ घातलेले आहेत. तीळ आवर्जून घाला, कारण तिळामुळे खूप छान अशी टेस्ट आपल्या थालीपीठला येते. त्यानंतर चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि इथे मी घरामध्ये थोडीशी भाजी शिल्लक होती मेथीची, तर ती भाजी देखील इथे मी चिरून यामध्ये वापरते, म्हणजे आणखी छान पौष्टिक व्हायला मदत होते. याऐवजी तुम्ही कोणतीही घरामध्ये शिल्लक असलेली भाजी यामध्ये घालू शकता, पालक वगैरे. ती जर तुमच्याकडे भाजी शिल्लक असेल तर ती देखील तुम्ही वापरू शकता. त्यानंतर आपण यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर देखील ऍड करणार आहोत आणि अगदी घट्ट असा याचा गोळा न मळता थोडासा सैलसरी आपल्याला गोळा मळायचा आहे. ज्या आपण भांड्यामध्ये मूग वाटून घेतलेले होते, मूग आणि हिरवी मिरची, त्यामध्ये थोडंसं पाणी आपण घातलेलं होतं. तर तेच पाणी आपण हे पीठ मळताना वापरणार आहोत आणि जर गरज पडली तर एक्स्ट्राचं पाणी देखील यामध्ये आपण वापरून आपल्याला हे पीठ छान असं थोडंसं सैलसरच मळायचं आहे, जेणेकरून आपल्याला थापताना अलगद हाताने जरी थापलं आपण तरी ते छान गोलाकार होईल आणि थापताना आपल्याला जास्त जोर लावावा लागणार नाही. कारण ज्यावेळेला आपण कपड्यावरती थापून घेतो त्यावेळेला ते अगदी जोर लावून थापलं तर ते कपड्यावरती चिटकून राहतं आणि ज्यावेळेला आपण ते तव्यावरती पलटतो त्यावेळेला सहजासहजी ते पलटलं जात नाही. तर या पद्धतीने अगदी सैलसर असं पीठ मळून घ्यायचं, म्हणजे अगदी सहज आपण ते तव्यावरती पलटवून घेऊ शकतो. पीठ आपलं छान असं इथे मळून झालेलं आहे, अगदी सैलसर. तर आता आपण याचे थालीपीठ बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी पोळपाटवरती सुती कापड घेतलेलं आहे. कापड मी ओलं करून घेतलेलं होतं आणि पुन्हा यावरती थोडंसं पाणी लावून घ्यायचं. यामुळे काय होतं, अगदी सहज हे थालीपीठ आपल्याला तव्यावरती काढता येतं. तर हलक्या हाताने पाण्याचा हात घेऊन या पद्धतीने सगळ्या बाजूने एकसारखा हे थालीपीठ आपल्याला
करून घ्यायचं आहे, जेणेकरून सगळ्या बाजूनी छान असं एकसारखं थापलं जाईल आणि भाजताना देखील ते छान एकसारखं भाजलं जाईल. छान एकसारखं असं आपलं हे थालीपीठ मी इथे थापून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता अगदी 1 मिनिटामध्ये हे थालीपीठ आपलं थापून तयार झालेलं आहे. याला आपण बरोबर मध्ये होल करून घ्यायचं, म्हणजे थोडंसं तेल यातून सोडताना आपल्याला बरं पडतं. तर या पद्धतीने थालीपीठ थापून घेतलेलं आहे आणि एका बाजूला मी तवा देखील गरम करण्यासाठी ठेवलेला होता. थालीपीठात आपण त्या तव्यावरती घालून घेण्यापूर्वी तवा गरम झाल्यानंतर यावरती थोडंसं तेल सोडून घ्यायचं आणि जे बनवून घेतलेलं थालीपीठ आहे ते आपण तव्यावरती घालून घेणार आहोत. एकदम चविष्ट असं हे थालीपीठ बघा तुम्ही फक्त 5 मिनिटांमध्ये तयार झालेलं आहे आणि चवीला म्हणाल तर इतकं अप्रतिम लागतं की न खाणारी मुलं सुद्धा नेहमी डब्याला हेच करून मागतील आणि रोज डबा संपवून येतील, इतकं चविष्ट हे बनतं. आता हे छान भाजण्यासाठी आपण यावरती ताट घालून घेतलेलं आहे आणि एका बाजूने छान हे भाजून होते तोपर्यंत आपण पुन्हा कपड्यावरती थोडंसं पाणी लावून घेतलं आणि गोळा या पद्धतीने जसं आपण पहिला बनवून घेतलेला होता त्या पद्धतीने गोळा थापून घेऊन थालीपीठ बनवून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता पहिलं थालीपीठ एक साइडनी पूर्ण भाजण्या अगोदरच इथे अगदी अलगद हाताने छान असं एकसारखं थालीपीठ आपलं थापून झालेलं आहे. अगदी झटपट हे थापलं जातं आणि झटपट भाजलं देखील जातं. तर मध्ये देखील पहिल्या जसा होल बनवून घेतलेलं होतं तसं दुसऱ्या थालीपीठला देखील आपण होल बनवून घेतलेला आहे आणि ते एका बाजूने थालीपीठ देखील आपलं छान भाजून घेतलेलं आहे. याच्या कडेने थोडंसं तेल सोडून घ्यायचं, म्हणजे कडा छान मोकळ्या होतात आणि अगदी थालीपीठ आपलं सहज पलटता येतं. वरती सुद्धा मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि आता दुसऱ्या बाजूने सुद्धा छान असं थालीपीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता अगदी मस्त असा कलर याला आलेला आहे आणि दिसतानाच इतकं टेस्टी दिसते की खावंसं वाटतं. तर असं हे अगदी पौष्टिक आणि चविष्ट थालीपीठ डब्यासाठी तुम्ही देखील नक्की करून बघा. भाजून घेतलेलं थालीपीठ आता मी जाळीवरती काढून घेते. दुसरं थालीपीठ सुद्धा पहिला जसं आपण भाजलेलं होतं तेल सोडून त्याच पद्धतीने दुसरं थालीपीठ देखील आपण छान असं ताट वरती ठेवून भाजून घेऊया. दोन्ही थालीपीठ छान पद्धतीने तयार झाल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता अगदी दिसतानाच इतकी छान दिसत आहेत आणि जितकी छान ही दिसतात तितकीच ती चवीला देखील अप्रतिम लागतात. तर सकाळी घाई गडबडीच्या वेळेमध्ये घरातल्या प्रत्येकांसाठीच अतिशय पौष्टिक असा हा नाश्ता तुम्ही नक्की करून बघा. आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला